संतोष, त्या दिवशी स्टोरी सांग ना. तो नाही का बाबा सिद्धी प्राप्त करतो? क्लिअर आहे. ते नाही का तो बाबा तू सांगत होता त्याला सगळे सिद्ध प्राप्त आहे म्हणून. अरे हा हा हा, ठीक आहे रे. अच्छा ठीक आहे. सांग ना भाई, बताव ना यार, प्लीज प्लीज सांग ना भाई. ठीक आहे, मी सांगतो आता ती स्टोरी सांगतो तुला. तर स्टोरी आहे का, एक घोडेगाव नावाचं गाव होतं. तिथं बाबा राहायचा. ते पण खूप वर्ष तपस्या करणारा एक साधू तिथं राहत होता. त्या साधूकडे लोक गावातले सगळे आपल्या अडचणी घेऊन जायचे. साधू सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो. एका दिवशी त्या साधूकडे 2 व्यक्ती आल्या. बाबा, आम्हाला पैशांची खूप जरूरत आहे, नाहीतर त्या माझ्या बहिणीला मारून टाकल. तर त्यांनी लोक माझ्या बहिणीला. काळजी करू नका, तुम्ही पहिले घरी जावा. मी आता घरी जावा. तुमच्या घरासमोर दगडाखाली एक मोठा खड्डा करा. तुमच्या बहिणीला लागणारे पैसे ते तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे बाबा. आणि हा बाबा त्यांना असा बोलला आणि हे दोघं तिथनं चालते झाले आणि निघाले घरापाशी खड्डा करायला. दादा दादा, तुला खरं वाटतंय त्या दगडाच्या खाली पैसे भेटेल? अरे तो बाबा ढोंगे, तुला वाटतंय का खोदून कधी पैसे भेटेल? चल जाऊन बघू. थोड्या वेळाने ते दोघं घरी गेले आणि आपल्या घराच्या इथं खड्डा खोदायला लागले. काय झालं, त्या दोघांना पैसे भेटले का? ऐक, सांगतो पुढे काय होतं. पुढे ते दोघं खड्डा पाडायला लागले. ते दोघं खड्डा खोदू लागले आणि त्यांना गाडलेले पैसे दोघांनाही भेटले आणि त्यांच्या बहिणीचा असा प्रश्न त्या बाबांनी सोडून टाकला.